मित्र हो, नमस्कार. आत्मा पुन्हा एकदा चर्चेत आलेला शब्द. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या भाषणामध्ये शरद पवार यांचा उल्लेख भटकता आत्मा असा केला आणि हा आत्मा पुन्हा एकदा चर्चेत आला. खुद्द शरद पवार यांनी सुद्धा त्याच्यावर कोटी करताना की हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही असं विधान केलं. त्यामुळे गेल्या काही दिवसात राजकारण जे आहे ते कधी ते विकास कामांभोवती भरकटतच नाही, पण तरीसुद्धा नको त्या गोष्टींवर जास्त भरकटत राहतं. तर तसं ते गेले काही दिवस हे राजकारण आत्म्याभोवती भरकटतं आहे. म्हणून त्याच्यावरूनच हा विषय सुचला की आत्मा कशाला म्हणायचं, नंतर माणसाच्या मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा राहतो वगैरे वगैरे. माणसाला पुनर्जन्म कधी मिळतो, तर ह्याविषयी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. मित्र नमस्कार. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्र, माणसाचा मृत्यू होतो त्यावेळी काही अशुभ घटना माणसाच्या आयुष्यात घडत असतात. कधीकधी मृत्यू हा माणसाला असे संकेत देत असतो की तुझी मृत्यूची वेळ आता जवळ आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल अंथरुणाला खिळला असेल, तर असं कधीच नाही. कधी ना कधी कोणाच्या तरी तोंडून मृत्यूची देवता सांगत असते की तू तिकडे जाऊ नकोस, तुझा मृत्यू आहे. म्हणजे मृत्यू टळू शकतो का? तर अजिबात नाही. वेळ आली की मृत्यू कधीच टळत नाही, कुठलीच गोष्ट टळत नाही, मग ती शुभ असो की अशुभ असो. तुम्हाला मी अशुभ गोष्टीच्या बाबतीत सांगितलं, पण शुभ गोष्टीच्या बाबतीत पण सांगतो. जेव्हा तुमची वेळ येते ना, तेव्हा शुभ गोष्टी ज्या असतात त्या तुमच्या दारापाशी येऊन थांबतात. फक्त तुम्ही दरवाजा उघडायची अवकाश असतो. म्हणजे खूप वेळा अनेकांच्या लग्न जुळत नाहीत, पण ज्यावेळी वेळ येते ना त्यावेळी एरवी कधीसुद्धा तुम्ही तिच्या दारापाशी येऊनसुद्धा मुलगी तुम्हाला मिळत नाही. पण ज्यावेळी वेळ येते त्यावेळी मुलगी तुमच्या दाराशी येऊन उभी राहते, स्थळच तुमच्या दाराशी येऊन उभं राहतं. ह्या गोष्टीचा पलीकडे खूप वेळा अनुभव आला असेल. तर मित्र, चला जाणून घेऊया आजच्या आत्म्याविषयी. आज विषय जाणून घेऊया आत्म्याविषयी. आत्म्याचा प्रवास कसा होतो. मित्र, शुभ अशुभ संकेत हे निसर्ग नेहमी देत असतो. आणि बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असाल की आई मुलाला सांगत असते की बाहेर जाऊ नकोस, गाडी हळू चालव बरं, नाही तर आज जाऊच नकोस ना, असं सांगत असते. मुलगा जातो आणि त्याचा ॲक्सिडेंट होऊन तिथंच मरतो. तर ह्या गोष्टी त्याला संकेत मिळालेला असतो किंवा कोणीतरी अडवलेलं असतं. ह्या गोष्टी आपण म्हणताना विज्ञानवादी युगात आपण नेहमी म्हणतो की या गोष्टी काय अशा योगायोगानं घडलेली गोष्ट आहे ती. असं काय नाही की आईनं अडवलं असतं तर त्याचा मृत्यू टळला असतं वगैरे. ह्याच्यावरची एक छोटीशी मी कथा सांगतो, जी मी माझ्या लहानपणी वाचनात आली होती, आणि नंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ही कथासुद्धा तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. मित्र, एक गरुड आणि एक छोटासा लहान पक्षी, त्याला आपण समजू एक कुठला तर चिमणी समजू. तर अशी दोघांची मैत्री असते. त्या चिमणीचं छोटंसं घरटं असतं, ते तिनं एक झाडाच्या कुशीत बांधलेलं असतं आणि ती नेहमी गरुडाला भेटायला जायची, गरुडाशी बोलायची. एकदा असं होतं, ती चिमणी तिच्या घरट्यामध्ये बसलेली असताना खाली यम असा फेरा मारताना दिसतो. यम फेरा मारित असताना, तिच्या घरट्यासमोरून फेरा मारित असताना तो पाहतो, नेहमी तिच्या घरट्याकडे पाहत असतो आणि तो अस्वस्थपणे खाली फेऱ्या मारित असतो. चिमणीचा एवढासा जीव, तो खूप घाबरून जातो. चिमणी खूप घाबरून जाते आणि ती आपल्या मित्राकडे जाते, गरुडाकडे. गरुडाला सांगते, गरुड विचारतो तिला, काय बरं घाबरलेस? तर ती चिमणी म्हणते, मी घाबरले कारण माझ्या घरट्याच्या शेजारी खुद्द यम आलेला आहे आणि तो माझ्या घरट्याकडे कायम बघतोय आणि अस्वस्थपणे फेऱ्या मारतोय. मला काय करावं तेच सुचत नाही. तो गरुड म्हणतो, एवढंच ना, एक काम करतो, तुला अशा ठिकाणी घेऊन जातो की यम काय कुठलाच देव तिथपर्यंत पोहोचणार नाही, चल. तसा तो चिमणीला चोचीत पकडतो आणि तिला एका लांब उंच अशा पर्वतावर घेऊन जातो. तिथे ठेवतो, इथे राहा म्हणे, इथे कोणालाच कळणार नाही की तू इथे आहेस. आणि गरुड
चिमणीच्या घरट्याशी येतो तर तिथे खरोखरच यम असा फेरा मारीत बसलेला असतो अस्वस्थपणे. गरुड त्याच्याकडे पण खूप छद्मीपणानं हसतो आणि त्या गरुड यमाला विचारतो, का रे, कळलं का, माझ्या मित्राला त्रास देत होता का? मी त्याला अशा पर्वतावर लपवून ठेवलं आहे ना, तिथं कोणीच जाणार नाही. आता कर, काय करतोस बघतो तू. यमसुद्धा त्याला तसंच उत्तर देतो आणि म्हणतो, यम त्याच्या छद्मीपणानं हसत त्या गरुडाला म्हणतो, मित्रा, माझं काम खूप सोपं केलं रे. ती चिमणी जेव्हा इथे बसलेली होती ना, तेव्हा मी खूप अस्वस्थ होतो, कारण पुढच्या काही मिनिटातच तिचा मृत्यू होणार होता आणि तिचा मृत्यूचा योग होता एका पर्वतावर. मला नेहमी प्रश्न पडत होता की ही चिमणी इथंच आहे, तिचा पर्वतावर मृत्यू लिहिलेला आहे, तरी पण ती इथेच जर असेल तर तिला मी नेऊ कसा, तिचा आत्मा मी नेऊ कसा? थँक्स मित्रा, तू माझं काम सोपं केलंस. आता मी त्या चिमणीला स्वर्गात घेऊन जायला मोकळा आहे, असं म्हणून यम तिथून निघून जातो आणि गरुड अस्वस्थपणे तिथेच मान टाकून झोपतो. मित्रहो, ही कहाणी आहे. जेव्हा वेळ येते तेव्हा कधीच आणि कुणीच अडवू शकत नाही हे सांगणारी. चला आता सुरुवात करूया मुख्य व्हिडिओला. मित्रहो, माणसाच्या मृत्यूची वेळ जेव्हा जवळ येते तेव्हा त्याचं शरीर जड वाटायला लागतं. त्याला अनेक गोष्टीचे आतून संकेत मिळत राहतात आणि काही गोष्टी तर मृत्यूची देवता जिला आपण म्हणतो यम, तेच काही गोष्टी त्याच्याकडून घडवून घेत असते. नकळतपणे त्याच्या हातून त्या गोष्टी घडत जातात आणि तो हळूहळू मृत्यूच्या समीप जातो. आता तसं आपण पाहिलं तर नेहमीच आपण मृत्यूच्या समीप जात असतो. आपलं आयुष्य क्षणाक्षणानं कमी होत असतं, पण तो मृत्यूच्या इतका समीप जातो की त्याचं मृत्यू ज्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि ज्या प्रकारचा लिहिलेला आहे त्या ठिकाणी तो जाऊन पोहोचतो स्वतःच्या पावलाने. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला दक्षिण उत्तर दिशेनं झोपवलं जातं आणि त्याच्या तोंडामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवलं जातं. तुळशीपत्र ठेवण्यामागचं शास्त्रीय कारणही आहे आणि पौराणिक कारणही आहे. शास्त्रीय कारण म्हणजे तुळशी ही नेहमी जंतुनाशक मानली जाते. माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या तोंडावाटे प्रत्येक गोष्ट त्याची माणसाच्या शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्याची साथ सोडू लागतात. आध्यात्मिकदृष्ट्या आपण वेगळ्या गोष्टी आणि आपल्या वैज्ञानिकदृष्ट्या वेगळ्या गोष्टी. म्हणजे एखादा जर माणूस एखाद्या आजाराने पडला, आजाराने समजा मृत्यू पावला असेल तर त्याच्या शरीरामध्ये जे विषाणू असतात, जीवाणू असतात ते हळूहळू त्याच्यातून बाहेर पडतात आणि त्यामुळे त्याच्या तोंडामध्ये तुळशीपत्र ठेवा, माणसाच्या तोंडामध्ये तुळशीपत्र ठेवावी अशी प्रथा आहे. तर दक्षिण उत्तर त्याला झोपवलं जातं. दक्षिण ही दिशा मृत्यूची दिशा मानली जाते, ज्या दिशेनं माणूस स्वर्गलोकीकडं वाटचाल करतो. मित्र हो, यम त्या त्या माणसाचे प्राण घेण्यासाठी तिथे आलेला असतो. बऱ्याच वेळा तुम्हाला कळत असेल की कुत्र्यांना काहीसुद्धा समोर दिसत नाही तरीसुद्धा ती भेसूरपणे रडतात. मित्र हो, असं म्हटलं जातं की 4 पायाच्या प्राण्यांना, विशेषतः कुत्री आणि मांजरं या कुत्री, मांजरं आणि पक्ष्यांमध्ये कावळा, या 3 प्राणी पक्ष्यांना मृत्यू दिसत असतो, आत्मा दिसत असतो. त्यामुळे ते कुत्री जर असतात ती काही कारण नसताना भेसूरपणे रडतात आणि त्यावेळी त्यांना मारलं जातं कारण त्यांना मृत्यू दिसत असतो. तर त्याला मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळी आपण अंतिम संस्काराला नेतो, मी मध्ये एक व्हिडिओ बनवला होता 16 संस्काराचा. तर 16 संस्कारातला शेवटचा संस्कार हा अग्नीला अर्पण करणं, त्या माणसाला अग्नीच्या हवाली करणं हा असतो. त्यामुळे त्याला अंत्यसंस्कार म्हटलं जातं. तर अंत्यसंस्कार करताना जो हे विधी करणार असतो तो त्या मृतदेहाला त्याच्या डोक्याच्या ठिकाणापासून डाव्या बाजूला फेऱ्या मारतो. त्याच्या खांद्यावर मडकं असतं आणि त्या मडक्याला एक होल पाडला असतो. मडक्यामध्ये पाणी असतं, त्या होलमधून पाणी गळत असतं. 3 फेऱ्या मारून झाल्यावर मृतदेहाच्या डोक्याच्या साईडला एक छोटासा दगड ठेवलेला असतो. 3ऱ्या फेरीला जो माणूस हे अंत्यविधी करणार असतो तो मृतदेहाच्या डोक्यापाशी येऊन थांबतो आणि आपल्या
खांद्यावरचा घट जो असतो, घट म्हणजे किंवा मडकं जे असतं ते तो तिथे चितेच्या डोक्याच्या साईडला जो दगड ठेवलेला असतो त्याच्यावर उलटं, त्याच्याकडे पाठ करून उलटं असं टाकून देतो. जे मडकं त्या दगडावर आपटतं आणि फुटतं, त्याचा आवाज, त्याचा स्फोट होतो, फुटतं म्हणजे, आणि त्याला घटस्फोट असं म्हणतात. घटस्फोट हा शब्द या विधीशी संबंधित आहे. हा घटस्फोट आता नवरा बायको जिवंतपणेच घेतात, पण मृत्यूनंतर घटस्फोट घेतला जातो. आणि नवरा बायकोनं एकमेकांमध्ये दुरावा निर्माण करणं किंवा कायदेशीरदृष्ट्या नातं संपवणं ह्याला घटस्फोट म्हणतात. परंतु प्रत्येक माणूस नेहमी घटस्फोट घेत असतो दुसऱ्या माणसापासून. तर तो कधी तर मृत्यूच्या वेळी घेतला जातो, त्याला घटस्फोट असं म्हटलं जातं. तर घटस्फोट म्हणजे हा जो घटस्फोट ज्यावेळी होतो त्यावेळी तो घट ज्या दगडावर फोडला जातो, मागे टाकून फोडला जातो, तर तो दगड म्हणजे त्याला अश्मी असं म्हटलं जातं. तो अश्मी एका ह्याच्यामध्ये एका छोट्याशा मडक्यामध्ये घेऊन किंवा तो असाच आणून घरासमोर बांधला जातो. त्या अश्म्यावर आत्मा बसलेला असतो आणि तो आत्मा नेहमी पाहत असतो. त्यामुळे तुम्ही पाहिला असाल, ज्याला रडायलासुद्धा येत नाही, कधी कधी माणूस गेल्यावर रडायलासुद्धा येत नाही, तो सुद्धा माणूस रडत बसतो. कारण तिकडून आत्मा त्या दगडावर जो बसलेला, आश्मावर बसलेला जो आत्मा असतो तो नेहमी पाहत असतो कोण आपल्यासाठी रडतं, आणि त्याला नेहमी खूप वेदना होत असतात या गोष्टीच्या तर अंत्यसंस्काराच्या वेळी जेव्हा हे विधी जो असतो तो काय असतो नेमका, फेऱ्या मारताना जो भटजी किंवा गुरुजी जो मंत्र म्हणतात तो नेमका काय असतो, तर त्याचा मराठीत अर्थ असा आहे की तुझ्या आत्म्याचा आणि तुझा त्या देहाला सांगत असतो, आत्म्याला सांगत असतो की आत्म्याचा ज्या शरीर तू धारण केलं होतंस ते शरीर आता निरुपयोगी झालेलं आहे, त्यामुळे ते शरीर आम्ही जाळत आहोत आणि तुझा ह्या जन्मातला तुझा आणि माझा संबंध संपलेला आहे, त्यामुळे तू तुझ्या दिशेनं निघून जा. हे जेव्हा आपण बोलत असतो, आपण म्हणजे आपल्या वतीनं भटजी बोलत असतात आणि आपण त्याला मम म्हणत असतो. तर हे जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा त्या आत्म्याला खूप वेदना होत राहतात. आपण एकत्र राहिलो, त्याला खूप तुमच्यासोबत राहायचं असतं पण तो राहू शकत नाही, त्यामुळे त्याला खूप आतून वेदना होत असतात, तो खूप रडत असतो. आणि जेव्हा तो अश्मावर येऊन बसतो आत्मा, आणि तुम्ही अश्मा जेव्हा ह्याच्या घराच्या बाहेरच्या बाजूला टाकता तेव्हा तो प्रत्येकजण कोण आपल्यासाठी रडतं आहे वगैरे ते तो पाहत असतो आणि वेदनेनं खूप त्याला आतून जाळायला होत असतं. तर हा आत्मा त्या अश्मावर 10 दिवस राहतो. 10व्या दिवशी काय होतं, आपण पिंडदान करतो. तर पिंडदान करणं म्हणजे काय, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे पिंड केले जातात. त्याच्यात एक जो मुख्य पिंड असतो त्या पिंडावर तो मंत्राच्या सहाय्याने अश्मावरचा आत्मा त्या पिंडावर आणून बसवला जातो. आता पिंड घेण्याचा मान हा नेहमी लक्षात ठेवा कावळ्याला दिलेला आहे. ज्या ठिकाणी कावळा नाही किंवा ज्या ठिकाणी कावळा असूनही पिंड घेत नसेल तर शेवटी दर्भाचा कावळा करून तो शिववला जातो, पण कावळ्यानं पिंड घ्यावा लागतो. आता अनेक वेळा कावळा समोर असूनसुद्धा याच्यावर खूप वैज्ञानिक लोकांनी त्याचा इन्कार केलेला आहे की बाबा असं काही नसतं, कावळा गर्दी असते म्हणून येत नाही वगैरे वगैरे. पण असं जरी असलं तरी तुम्ही ह्या गोष्टीचाही अनुभव घ्या. कावळा असेल तर त्याच्या एखाद्या संतुष्ट मनानं गेला असेल तर कावळा गर्दीत येऊनसुद्धा पिंड घेतो, आणि तो पिंड महत्त्वाच्या ठिकाणचा जो मुख्य पिंड असतो त्यालाच पहिली चोच मारतो, तो इतर पिंडांना चोच मारत नाही. तर तो पिंड घेतो, आणि तो पिंड घेत का नाही कधी कधी, तर त्याला त्या जो पिंडावर मी मगाशी म्हटलं तुम्हाला अश्मेवरचा जो आत्मा असतो तो त्या दगडावर आणून बसवला जातो. अश्मेवरचा जो आत्मा असतो तो त्या पिंडावर आणून बसवला जातो. तो आत्मा जो पिंडावर असतो तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की कावळ्याला, मांजराला असेल आणि कुत्र्याला ह्या आत्मा, मृत्यू या गोष्टी दिसत असतात, त्यामुळे तो आत्मा त्याला पिंड घेऊ देत नाही कावळ्याला, आणि त्यामुळे कावळा घेत नाही, अशी गोष्ट आहे. तर ज्यावेळी कावळा पिंड घेतो त्यावेळी लोक शेजारच्या पाणवठ्याच्या शेजारीच हे पिंडदान होत असतो, तर त्यामुळे शेजारीच्या पाणवठ्यामध्ये लोक आंघोळ करतात आणि उघड्या आणि ओल्या अंगानं आपापल्या घरी परततात. त्यामुळे कधीही पूर्वीच्या काळात जर तुम्ही कोकणामध्ये गेलात तर तुम्हाला ओल्या अंगानं बाहेरच्या दरवाजाला, मुख्य दरवाजाच्या इथे यायला देत नाहीत, कारण ते मृत्यू लोकांना म्हणजे एखाद्या माणसाला स्मशानात पोचवून आल्यानंतर
ही करण्याची गोष्ट आहे की स्मशानातून जेव्हा आपण अंत्यसंस्कार झाले की तिथल्या पाणवठ्यामध्ये आंघोळ करायची आणि त्यावेळीसुद्धा ओल्या अंगानं घरी यायचं. घरी एक दक्षिण दिशेला दिवा लावलेला असतो. दिवा नेहमी माणसाच्या मैताच्या वेळी जो दिवा लावतात तो फक्त दक्षिण दिशेला लावला जातो. तो दक्षिण दिशेला दिवा लावलेला असतो. तर त्या दिव्याच्या पाया पडतात, त्याच्यावर धान्य टाकलं जातं छोटंसं आणि त्याच्यावर पाया पडून लोक आपापल्या घरी परततात. ज्या दिवशी मयत होतं घरी त्या दिवशी घरात पिठलं भात किंवा साधं करून खावं किंवा ते शेजाऱ्याने आणून द्यावं असं प्रघात आहे. तर दशक्रियाविधीचं तुम्हाला सांगितलं. दशक्रियाविधीनंतर 13व्या दिवशी त्या माणसाला मुक्ती मिळते आणि त्याच्या दरम्यान एक सपेंड कापणं असा एक विधी असतो. त्यावेळीसुद्धा एक पिंड केले जातात. 4 पिंड केले जातात. ते 4 पिंड असे असतात. पहिले 3 पिंड जे असतात ते त्या घरातली पहिली 3 माणसं जी गेली असतात त्यांच्या नावे पहिले 3 पिंड केलेले असतात आणि चौथा पिंड आता जो माणूस गेला आहे त्याच्या नावे केलेला असतो. त्यातले पहिल्या सपेंड कापणं म्हणजे काय असतं तर जो ह्या माणसाला त्या रांगेत आणून बसवला जातो, जो आता मयत झाला आहे तो त्या 3 पिंडाच्या शेजारी बसवला जातो आणि पहिला पिंड ज्याच्या नावे केलेला असतो तो मुक्त होतो. म्हणजे तो पिंड तर कापला जातो. म्हणजे त्याला सपेंड कापणं असं म्हणतात. तो कापणं म्हणजे काय केलं असतं तर त्याला दुसरा जन्म घ्यायला तो माणूस मोकळा असतो. जो ह्या 4 मधला जो पहिला माणूस मयत झालेला असतो तो दुसरा जन्म घ्यायला मोकळा होतो. मग तो भले 1 महिन्यात असेल, 2 महिन्यात असेल, अगदी 15-17 वर्षापूर्वीचा असेल, असं त्या 3 मधला पहिल्या 3 मधला जो पहिला माणूस गेलेला असतो तो दुसरा जन्म घ्यायला मोकळा होतो आणि हा जो माणूस आता गेलेला तो त्याच्या जागी हे केलं जातं. म्हणजे तिथे ते पहिले 3 जे माणसं गेलेले असतात त्यातला एक माणूस मुक्त झाला दुसरा जन्म घ्यायला, मग उरले 2 माणसं तर त्याच्या पंक्तीत हा आत्ताचा माणूस आणून बसवला असतो. असे 3 लोक परत पुढच्या जन्मासाठी प्रतीक्षेत राहतात. असा तो विधी असतो. मित्र, माणसाचं आयुष्य हे असंच धकाधकीनं भरलेलं आहे. आता मृत्यू झाल्यानंतर माणूस नेमका जातो कुठे तर मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा प्रवास हा स्वर्ग किंवा नरक या दिशेने होत असतो. जो माणूस खूप पुण्य कमवतो तर त्याला स्वर्गात प्रवेश दिला जातो आणि त्याला न्यायला विष्णूचे दूत येतात असं म्हटलं जातं. जर ज्याला खूप त्यानं पापं केली असतील, खूप चुका केलेल्या असतील तर त्याला लोक न्यायला यमदूत येतात आणि ते नरकात नेतात असं म्हटलं जातं. तरीसुद्धा महत्त्वाचं म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याचा जो प्रवास असतो, आत्म्याचा प्रवास हा खूप कष्टप्रद असतो. हजारो किलोमीटर त्या आत्म्याला चालवलं जातं. मध्ये फक्त त्याला जे आपण पाणी तुम्हाला खूप वेळा ऐकलं असेल पिंडावर पाणी काढणं, ज्यावेळी पिंडदान आपण करतो त्या पिंडातला अर्धा हिस्साच फक्त त्या आत्म्याला दिला जातो. आणि पिंडावर नेहमी दही टाकावं असं म्हटलं जातं. पण एखादा खूप मद्यपी माणूस असेल किंवा एखादी गोष्ट आवडत असेल तर ते त्याला पिंडावर टाकायला लागतं. म्हणजे एखाद्याला दारू आवडत असेल तर काही लोक पिंडावर दारूसुद्धा टाकतात. तर त्या पिंडातला अर्धा पिंड फक्त त्या मृत आत्म्याला दिला जातो. आणि जर एखादा पापी मनुष्य गेला असेल, ज्याने चुका आयुष्यात खूप केल्या आहेत, खूप पापं केले, तर त्या माणसाच्या आत्म्याला तो अर्धा पिंडसुद्धा दिला जात नाही. त्याला उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालवलं जातं. त्याला खूप वेदना होत असतात कारण तो आपल्या माणसांना सोडून जात असतो. त्याला खूप वेदना होत असतात तरीसुद्धा त्याला असं खूप जबरदस्तीने चालवलं जातं. चालवल्यानंतर त्याला हे ठरवलं जातं. त्याला नरकात नेल्यावर नरक यातना हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल. तर नरक यातना काय असतात ते त्याला त्यावेळी कळतं. म्हणून नेहमी म्हणतात की सरळ आपण नाकासमोर चालावं, कोणाला उगाचा त्रास देऊ नये. ह्या गोष्टी आपल्या मृत्यूनंतर आपल्याला कामी येत असतात. चांगल्या गोष्टी असतील किंवा वाईट गोष्ट असतील त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. तर मित्रांनो, नरक यातनेचं तुम्हाला सांगितलं आता पुनर्जन्म कधी होतो. असं गरुड पुराणानुसार हा जन्म जो असतो दुसरा जन्म हा कमीत कमी 13 दिवसाचा असतो. 13 दिवस कमीत कमी लागतात दुसरा जन्म घ्यायला कमीत कमी. आणि जास्तीत जास्त कितीही दिवस लागू शकतात. ते तुम्हाला मी म्हटलं पुढचा माणूस कधी येतो त्यांच्या रांगेत बसायला मृत्यूलोकामध्ये त्याच्यानुसार ठरतं की त्यातला पहिला माणूस जो आहे तो कधी जन्म घेणार आहे ते. तर हे गरुड मी आता तुम्हाला माहिती दिली ती सगळी गरुड पुराणानुसार आहे. श्री विष्णूने त्यांचं जे वाहन असतं गरुड त्याला दिलेली माहिती आहे. गरुड खूप घाबरत असतं त्यामुळे मृत्यू हा कसा येतो वगैरे त्यांनी जी माहिती गरुडाला दिलेली आहे
त्या गरुड पुराणानुसार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह, सस्पेन्स व्हिडिओसह, माहितीपर व्हिडिओसह किंवा रंजक व्हिडिओसह. तोपर्यंत वाट पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.